नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका सराव प्रश्नसंच पार्ट 5। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ भेटत राहतील। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या प्रश्नाकडे वळूया। आणि हो, माझ्या सोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, बंगालच्या उपसागरामध्ये आलेल्या चक्रीवादळाचे फेंगल हे नामकरण कोणी केले आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1 सौदी अरेबिया, 2 श्रीलंका, 3 चीन, 4 UAE। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 1 सौदी अरेबिया। आता पुढचा प्रश्न पाहू। अशा प्रकारे वाक्यात अशा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1 केवळ प्रयोगी, 2 क्रियापद, 3 नाम, 4 विशेषण। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 1 केवळ प्रयोगी। आता पुढचा प्रश्न पाहू। पोषण अभियानाद्वारे गर्भवती महिलांना कोणते पूरक पोषण घटक पुरवले जातात? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे 1 फक्त फॅट, 2 फक्त कार्बोहायड्रेट, 3 कॅल्शियम आणि आयरन, 4 तूप आणि साखर। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 3 कॅल्शियम आणि आयरन। आता पुढचा प्रश्न पाहू। रिंग नेटवर्कमध्ये ब्लँक्स। आणि आपले ऑप्शन आहे 1 सर्व संगणक एकाच केबल्सने जोडलेले असतात, 2 सर्व संगणक मध्यवर्ती संगणकाला जोडलेले असतात, 3 संगणकाचे वर्तुळ अथवा रिंगण केले जाते, 4 हायरार्किकल अथवा मेश संरचना केली जाते। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 3 संगणकाचे वर्तुळ अथवा रिंगण केले जाते। आता पुढचा प्रश्न पाहू। कधी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1 विशेषण, 2 नाम, 3 अव्यय, 4 क्रियाविशेषण। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 3 अव्यय। चला आता पुढचा प्रश्न पाहू। ICDS कार्यक्रमाचा उद्देश मुलांमधील कुपोषण दूर करणे आहे। आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे 1 औद्योगिक विकास, 2 बालपणीची काळजी आणि विकास, 3 लिंग आधारित सक्षमीकरण, 4 कृषी अनुदान। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 2 बालपणीची काळजी आणि विकास। चला आता पुढचा प्रश्न पाहू। कार्डचा सामान्य रूप कोणता आहे? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे 1 काढणे, 2 काढावा, 3 काढता, 4 काढला। मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे येत असेल तर तुम्ही कमेंट करा। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 1 काढणे। सरकारने 1996 मध्ये पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू केला। खालीलपैकी कोणते त्याचे उद्दिष्ट म्हणून ओळखले जात नाही? आणि ऑप्शन आहे 1 स्वशासन प्रदान करणे, 2 आदिवासी भागात स्वायत्त प्रदेश निर्माण करणे, 3 पारंपरिक हक्क ओळखणे, 4 आदिवासींना शोषणापासून मुक्त करणे। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 2 आदिवासी भागात स्वायत्त प्रदेश निर्माण करणे। चला आता पुढचा प्रश्न पाहू। 9वा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? आणि याचे ऑप्शन आहे 1 महाराष्ट्र, 2 राजस्थान, 3 हरियाणा, 4 पंजाब।
आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 3 हरियाणा. चला आता पुढचा प्रश्न पाहू. भारतात ICDSच्या अंमलबजावणीसाठी कोणते मंत्रालय जबाबदार आहे? आणि याचे ऑप्शन आहे 1 शिक्षण मंत्रालय, 2 आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, 3 महिला आणि बाल विकास मंत्रालय, 4 अर्थ मंत्रालय. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 3 महिला आणि बाल विकास मंत्रालय. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पोषण अभियानात अंगणवाडी सेविकांना कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यास सांगितले जाते? आणि याचे ऑप्शन आहे 1 फक्त कागदपत्रे, 2 रेडिओ, 3 TV, 4 स्मार्टफोन ॲप्स. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 4 स्मार्टफोन ॲप्स. आता पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या संरचनेत एखाद्या संगणकात बिघाड झाल्यास नेटवर्कमध्ये बाधा येत नाही? आणि याचे ऑप्शन आहे 1 बस नेटवर्क, 2 हायब्रिड नेटवर्क, 3 स्टार नेटवर्क, 4 रिंग नेटवर्क. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 1 बस नेटवर्क. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पोषण अभियानात गरोदर महिलांसाठी कोणत्या प्रकारच्या तपासण्यांवर जोर दिला जातो? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे 1 फक्त एक्स-रे तपासणी, 2 वार्षिक तपासणी, 3 हिमोग्लोबिन आणि रक्तदाब तपासणी, 4 ब्लड शुगर तपासणी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 3 हिमोग्लोबिन आणि रक्तदाब तपासणी. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील.